नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सितू बिलिंगमध्ये CSP युजरसाठी जे काही आपण लेटर ॲड केलेलं आहे त्याबद्दल माहिती ती कशी यूज करायची आणि त्याचा काय उपयोग आहे त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्ही इथं डॅशबोर्डवर या. इथून तुम्हाला वॉलेट लेटर दिसेल, याच्यावर क्लिक करा. हे तुमचं लेटर जे आहे ते ओपन होईल. इथं तुम्ही F3 केलं तर डिपॉझिट येईल, F4 केलं की तुमचं इथं विड्रॉल होईल. ठीक आहे. तुम्हाला सपोज एका डिपॉझिट ॲड करायचे ते F3 दाबा. डिपॉझिट जे काही पैसे आणले तुम्ही ॲड केले, सपोज 50,000 रुपये, नेक्स्ट करा, सेल्फ ॲड आणि एंटर दाबा. ते एंट्री ॲटोमॅटिक येईल. नेक्स्ट टाइम तुम्हाला जर एखादी विड्रॉल करायची केली तुम्ही याच्यामधून, तुम्हाला जर त्याची एंट्री मारायची असेल, सपोज 2,000 रुपयाची विड्रॉल केली समथिंग, इथं तुम्ही जी काय तुम्हाला नोट टाकायची ती टाका, जेणेकरून तुम्हाला आयडेंटिफायला सोपं राहील. सपोज आता नंबरचे लास्ट 4 डिजिट तुम्ही जर टाकणार असाल तर लास्ट 4 डिजिट टाका आणि नेम जर टाकणार असतात तर त्या व्यक्तीचं इथं नेम टाका आणि एंटर दाबा. ती एंट्री ऑटोमॅटिक होईल. आणि हे जे आहे इथं तुम्हाला कंटिन्युअसली करंट बॅलन्स जे आहे प्लस मायनस मध्ये तुम्हाला दाखवित राहील. जशी तुमची एंट्री पडेल तसेच इथं तुम्ही डेट, टाईम आणि हे पाहू शकता. ज्यावेळेस तुमची एंट्री वगैरे होईल त्यावेळेसचं डेट येते. इथं तुम्ही फिल्टर लावू शकता की डेट वाईज तुम्हाला कधी जर रिपोर्ट पाहिजे त्यानुसार. तसंच सोबत तुमच्या ऑल एंट्री पाहू शकता. त्यानंतर डिपॉझिटवर क्लिक केलं तर डिपॉझिटची एंट्री दिसतील, तर विड्रॉवर क्लिक केलं तर फक्त विड्रॉलची एंट्री दिसतील. ऑल पाहिजे असतं तर ऑलवर क्लिक करा आणि इथं तुम्ही अमाऊंट किंवा काही पण टाकून तुम्ही इथं सर्च करू शकता. सपोज 2,000 रुपये अमाऊंट टाकली तर ही एंट्री सर्च झाली, किंवा एखादी नोट पण तुम्ही नोट वाईज पण सर्च करू शकता. तसे तुम्हाला जर समरी पाहायचं असेल, हे समरीवर क्लिक केलं की इथं आजची जी डेट आहे सपोज 4/2/2026, तर टोटल एंट्री किती झाल्या 2. टोटलची पुढची किती आहे 50,000 रुपये. विड्रॉल किती झाले 2,000 रुपये. नेट बॅलन्स किती आहे आता आपल्याकडं 48,000 रुपये. त्यानुसार तुम्हाला इथं हे दिसेल. तसे तुम्ही प्रिंट सुद्धा करून घेऊ शकता. सपोज आपलं पूर्ण दिवसाची एंट्री क्लिअर झाल्या आणि आपल्याला लास्टला हिशोब करण्यासाठी प्रिंट करायचे, इथं क्लिक करून जी काही प्रिंटिंग आहे ती तुम्ही करू शकता. इथं तुम्हाला टोटली हा रिपोर्ट इथं बेसिक इथून डायरेक्ट प्रिंट करून तुमच्या याला लावून ठेवू शकता. म्हणजे तुम्ही ज्या हाताने लिहित होतात त्या हाताने लिहिण्याची गरज लागणार नाही तुम्हाला. साधा आणि सिंपल फंक्शन दिले जे एकदम फास्ट मध्ये होतं, जेणेकरून तुमचा टाइम बिलकुल वेस्ट होणार नाही. F3 दाबलं की डिपॉझिट, F4 दाबलं की विड्रॉल आणि अमाऊंट टाकून फक्त एंटर करायचंय तुम्हाला, बाकी काही करायचं नाही. हा रिपोर्ट ऑटोमॅटिकली पूर्णपणे तयार होत राहील, जेणेकरून हे काम तुमच्यासाठी प्रत्येकासाठी एकदम सोपं होऊन जाईल. काही अडचण आली असल्यास नक्की संपर्क करा. धन्यवाद.